जय शिवराय मित्रांनो, राज्यात मोठी बातमी आली आहे. 1219 कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे आणि सगळीकडे आनंद साजरा सुरू आहे. पण येथे पाहू शकता तुम्ही, सगळीकडे आनंद साजरा सुरू आहे, पण थांबा जरा. खरं चित्र काही वेगळंच आहे. येथे पाहू शकता तुम्ही, खरंच चित्र काही वेगळंच आहे. तुम्हाला वाटतंय मोठी रक्कम मिळणार, पण प्रत्यक्षात प्रति शेतकरी 1000 किंवा 1500 रुपयापर्यंतच रक्कम येण्याची शक्यता आहे. म्हणजे एवढ्या मोठ्या घोषणेनंतरही येथे पाहू शकता, शेतकऱ्यांच्या हातात फारच कमी पैसा येणार आहे. आता मोठा प्रश्न हा पडलेला आहे की ही 1219 कोटीची जी आकडेवारी पूर्ण आहे तर नाही, ही आकडेवारी अजून पूर्ण नाही. तर येथे पाहू शकता, अनेक जिल्ह्यांचं कॅल्क्युलेशन बाकी आहे. लातूर, बीड, धाराशिव यांचा अजून डेटाच आलेला नाही. आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे फक्त नांदेड जिल्ह्यातच 800 कोटींपेक्षा जास्त, येथे पाहू शकता, नांदेड जिल्ह्यामध्ये 800 कोटींपेक्षा जास्त रक्कम. मग बाकी जिल्ह्यांचं काय? मित्रांनो, तज्ज्ञ सांगतात एकूण पीक विमा 7 ते 8 हजार कोटीपर्यंत जाऊ शकतो. तर येथे पहा, पण सध्या फक्त 1219 कोटीच दाखवून राहिलं आहे. शेतकऱ्यांना शांत करण्याचा प्रयत्न तर नाही ना? आणखी एक मोठा ट्विस्ट, पैसे थेट मिळणार नाहीत. आधी इस्क्यू अकाउंटमध्ये जातील, मग तिथून क्लेम सेटलमेंट होईल. म्हणजेच पैसे खात्यात येण्यासाठी अजून वेळ लागू शकतो. येथे पाहू शकता तुम्ही. म्हणून लक्षात ठेवा मित्रांनो, जोपर्यंत पैसे खात्यात येत नाही तोपर्यंत आनंद साजरा करू नका. आपला हक्क आहे, आवाज उठवत राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.